स्टँडर्ड ही जी इंटरनॅशनल युनिटची सिस्टीम आहे, स्टँडर्ड इंटरनॅशनल, त्याच्यामध्ये का आपण जूल म्हणतो. आणि सीजीएस सिस्टीम मध्ये हिटचं आहे बरं का, हे दोन्ही एकक कॅलरी आहे. पण बाकीचे आता काय वर्कचं, एनर्जीचं आणि हिटचं सगळ्याचे एकसारखेचे एकक आहेत. पण सीजीएस मध्ये फक्त हिटचं वेगळं आहे, बाकीच्याचं अर्ग एआरजी अर्ग आहे बघा. मग काय बाकीचे जेवढे काही एनर्जी आहेत त्या सगळ्या एनर्जीचं वर्कचं अर्ग आहे सीजीएस मध्ये. आणि जूल जे आहे वर्कचं ही जूल आहे, एवढं जूल वर्क झालं वर्क डनचं. परत काय एनर्जी सुद्धा जूलच आहे, पण सीजीएस मध्ये चेंज आहे, कॅलरी आणि बाकीच्याचा अर्ग आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग हे जी युनिट आहेत सीएसआय मध्ये जूल आहे, सीजीएस सिस्टीम. सीजीएस म्हणजे काय सेंटीमीटर ग्राम सेकंड, ही जी आपली छोटी सिस्टीम आहे. आणि ही इंटरनॅशनल सिस्टीम आहे, स्टँडर्ड युनिट आहेत, हे मान्यता भेटलेलं आहे, हे सगळीकडे जास्त प्रमाणात जूल वापरलं जातं बघा. आता याच्यामध्ये काय करायचे, आपला एक प्रयोग आहे. 1 ग्राम पाणी घेतलेलं आहे. आता म्हणतील पाणी तर लिटर मध्ये मोजता ग्राम, पाण्याला वजन आहे का नाही? फक्त काय ज्याच्यामध्ये घातलं, आता पाणी घातलं आपण कशामध्ये, एखाद्या भांड्यामध्ये घातले, त्याला मास आहे, वजन वस्तुमान आहे का नाही, त्याला काहीतरी व्हॉल्यूम तेवढ्या आकारमानाचा आहे त्यानं. हे ठेवकीमध्ये काय करायला लागला, मग ह्याचं काय 1 ग्राम वजन आहे पाण्याचं. काय केलं आपण त्याला, त्याची जी हीट आहे अगोदर किती आहे सांगितलं, द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी रेज टेम्परेचर. रेजिंग करणे म्हणजे काय वाढवणे. 1 डिग्री सेल्सिअस न 1 ग्राम पाण्याचं टेम्परेचर किती वाढायला लागलं आपण, वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. कुठून कुठपर्यंत 14.5 टू 15.5, 14.5 ते 15.5 दरम्यान वाढवायचे. आता अगोदर इथं काय आहे 14.5 आहे ऑलरेडी याचं, मग कुठं न्यायला लागलोय आपण 15.5 ला न्यायला लागलोय, म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस न वाढवलेला. त्याला काय म्हणतो आपण 1 कॅलरी हिट म्हणतो. 1 कॅलरी म्हणजे काय युनिट आपलं कॅलरी आहे का नाही. म्हणजे काय द अमाऊंट ऑफ हिट रेज्ड म्हणजे वाढवणे, नेसेसरी म्हणजे किती गरजेचं आहे, रिक्वायर्ड किती रिक्वायरमेंट आहे 1 डिग्रीने वाढवायचे, किती 1 ग्रामचं, त्याला काय म्हणतो आपण 1 कॅलरी उष्णता म्हणतो. येते का लक्षामध्ये. मग तो एक टेम्परेचरचा इंटरवल घेतलेला आहे, 14.5 ते 15.5 पर्यंत जर वाढवलं आपण काय म्हणतो 1 कॅलरी हिट आहे, हे उष्णतेचं एकक आहे. किती 1 ग्राम पाण्याचं आणि 1 डिग्री सेल्सिअस वाढवलं, हे झालं 1 कॅलरी हिट. आता पुढची जी नेक्स्ट कन्सेप्ट आहे 1 किलो कॅलरी. 1 ग्राम माहिती आहे तुम्हाला, आता 1 किलोग्राम पाण्याचं वाढवायचे आहे. आता किलोग्राम पाणी आहे आणि टेम्परेचर किती वाढवायचे आहे, 1 किलोग्राम जरी व्हॉल्यूम असलं त्याचं आकारमान तरी 1 डिग्री सेल्सिअस वाढवायचे तिथं सुद्धा. 14.5 ते 15.5 दरम्यान 1 किलोग्राम व्हॉल्यूम असणाऱ्या मास असणाऱ्या पाण्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस वाढवायचं. त्याला काय म्हणतो आपण 1 ग्राम पाणी आहे म्हणून तिथं क्वांटिटी सुद्धा इकडली वाढेल. काय आहे इथं 1 कॅलरी आहे, तिथं 1 किलो कॅलरी होईल. 1 ग्राम तर 1 कॅलरी, इकडे काय 1 किलोग्राम पाणी आहे तर 1 किलो कॅलरी होईल. म्हणजे काय 1000 कॅलरी एका किलो कॅलरी मध्ये. 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरी. ज्या पद्धतीनं ग्रामचं असते का तसंच आहे याच्यामध्ये. मग डेफिनेशन तुझी त्याची सुद्धा वेगळी येणार आहे, फक्त एक शब्द चेंज करायचे त्याच्यामध्ये. सिमिलरली द अमाऊंट ऑफ हिट नेसेसरी, किती अमाऊंट गरजेचं आहे कशासाठी, टू रेज द टेम्परेचर, त्याचं टेम्परेचर रेजिंग करण्यासाठी इन्क्रीज करण्यासाठी. किती ना कितीचं 1 किलोग्राम वॉटरचं किती करायला लागलाय 1 डिग्री सेल्सिअस. कुठून कुठपर्यंत, फ्रॉम 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस. त्याला काय म्हणतो इज कॉल्ड 1 किलो कॅलरी हिट. येतं का लक्षामध्ये. त्याची व्हॅल्यू काय आहे 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरी. का बरं 1 किलोग्राम पाणी घेतलोय आपण, त्याचं मास बदललंय, क्वांटिटी बदलणार आहे. आता हे 1 ग्राम म्हणजे काय आहे हे तर लिहितो बघा. 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम असतं 1000 ग्रॅम असतं. तसं इकडे 1 किलो कॅलरी 1 किलो कॅल असं लिहितात, 1 के कॅल, त्यालाच काय म्हणतो आपण 1000 कॅलरी, COLORI कॅलोरी अशा पद्धतीने ते लिहितात, CAL कॅल शॉर्ट मध्ये. येतं का लक्षामध्ये. 2 डेफिनेशन पाठ होतात. एक डेफिनेशन पाठ केलो काय द अमाऊंट ऑफ हिट, किती अमाऊंट आहे हिटचा
मास दिला ते किती वाढवायचे आपला नेसेसरी टू रेज द टेम्परेचर किती वाढवायचे आहे 1 किलोग्राम वॉटर आहे मास आहे त्याचं किती 1 डिग्री सेल्सिअस वाढवायचे किती फ्रॉम 14.5 आता इथं एक कन्फ्युजन आहे हाच टाइम इंटरवल टेम्परेचरचा इंटरवल का बरं घेतलाय 14.5 ते 15.5 बाकीचा 9 ते 10 बी घेऊ शकला असतं 9 ते 10 मध्ये सुद्धा एकनच वाढणार आहे की किंवा 16 ते 17 घेतलं असतं पण हाच टाइम इंटरवल का बरं घेतलेला आहे तर त्याच्या पाठीमागे एक कारण परीक्षेत आलेलं होतं असा प्रश्न येतोय विच टाइम इंटरवल इज नेसेसरी किंवा विच टाइम इंटरवल इज डिसाइडेड फॉर द रिक्वायर्ड रेट ऑफ हीट ही जी हीट आहे कॅलरी देण्यासाठी 1 कॅलरीसाठी हाच टाइम इंटरवल का सिलेक्ट केला जातो वाय गिव्ह सायंटिफिक रिझन किंवा विच टाइम इंटरवल इज सिलेक्टेड कोणता टाइम इंटरवल मग हा टाइम इंटरवल अँड व्हाय असा प्रश्न दोन्ही प्रश्न एकत्र कशाही पद्धतीने विचारला जाऊ शकतो बघा इथं काय विचारणार आहे कोणता विचाराल लक्षात ठेवायचा कोणता टाइम इंटरवल हा वेळेचा कालखंड 14.5 ते 15.5 14.5 टू 15.5 आणि का बर आता याचं उत्तर देऊया जर आपण याच्यापेक्षा वेगळा टाइम इंटरवल वेगळा निवडला तर काय होणार आहे टेम्परेचर हे काय होणार आहे चेंज होणार आहे कशावरून हे जे ऍटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये काय वेगवेगळ्या पद्धतीनं टेम्परेचरचा जो रेशिओ आहे तो सतत बदलत राहणार आहे ह्युमिडिटी असेल अफेक्ट करणार आहे आणि आपण जो ही 1 कॅलरीची व्हॅल्यू आहे वाढवायला लागलेला आहे ती अॅक्युरसी राहणार नाही त्याच्यामध्ये थोडस काय व्हेरिएबल येईल व्हेरिएबल म्हणजे विविधता येईल त्याच्यामध्ये अॅक्युरेट येणार आहे पॉईंटचा फरक पडेल त्याच्यामध्ये म्हणून काय करायचे आपला हाच कालखंड घ्यायचे 14.5 आणि 15 का बर हे जे 14.5 आणि 15.5 चा अबाउट 14.5 टू 15.5 दिस टेम्परेचर कॉन्स्टंट राहते टेम्परेचर त्या कालखंडालाच कॉन्स्टंट म्हणजे स्थिर राहते चेंजेस होत नाही काय राहते त्याच्यामध्ये डेफिनेट अॅक्युरसी येते निश्चितता त्याच्यामध्ये शुअर आहे आणि ही खात्रीपूर्वक हे कॅलरी येण्यासाठी युनिट येण्यासाठी आपण हाच कालखंड निवडतो कशासाठी का बर कशासाठी अॅक्युरेसी येण्यासाठी त्याच्यामध्ये व्हेरिएबल येऊ नये विविधता येऊ नये आणि त्याचं मेजरमेंट ऍक्च्युअल व्हावं खरोखर व्हावं आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकता हॉनेस्टपणा यावा म्हणून आपण हाच कालखंड निवड का बरं हाच कालखंडाला काय टेम्परेचर बदलत नाही कॉन्स्टंट राहते त्याच्यामध्ये आन्सर लिहू शकता एक्सरसाइज मध्ये आहे बघा प्रश्न तो का बरं निवडतात किंवा तोच का बरं निवडला जातो हे 2-3 प्रश्न त्याच्यामध्ये मग कळालं का 1 कॅलरी हीट म्हणजे काय द अमाऊंट ऑफ हीट किती अमाऊंट आहे हीटचा नेसेसरी टू रेज द टेम्परेचर अमाऊंट दिला 1 किलोग्राम अगोदर काय 1 ग्रॅम आहे 1 ग्रॅम वॉटर असेल तर पुढे काय होणार आहे हे 1 डिग्री सेल्सिअस वाढवायचे दोन्हीचं 1 डिग्री सेल्सिअस फक्त चेंज कुठे होणार आहे इथं 1 कॅलरी आहे इथं 1 किलो कॅलरी आहे तिथं काय राहणार 1 कॅलरी राहणार आहे 1 ग्राम म्हणलं 1 कॅलरी आणि इथं 1 किलोग्राम म्हणलं 1 किलो कॅलरी राहणार आहे आणि बाकीचं सगळं सेमच आहे तिथंही काय करायला लागलं आपण 1 डिग्रीनच वाढवलेलं आहे 1 ग्राम वॉटरचं तापमान सुद्धा 1 डिग्रीनच वाढवणं चालू आहे आणि 1 किलोग्राम पाण्याचं तापमान सुद्धा 1 ग्रामनच वाढवून 1 डिग्री सेल्सिअस वाढवणं चालू आहे आलं का लक्षामध्ये फक्त चेंज काय तिकडं किलोग्राम आलं किलो कॅलरी लिहायचं नुसतं ग्राम आलं 1 कॅलरी एवढं लक्षात ठेवायचे हे 2 आहे आता पुढची महत्वाची जी कन्सेप्ट आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ते घेऊया आता आणि मग थांबूया आपण हे ऑलवेज रिमेंबर म्हणलेलं आहे अजून एक आहे इथं हे दिलं मी सांगितलं आता इफ वी हीट ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस इन डिफरंट टेम्परेचर रेंज दॅन ह्याच रेंज मध्ये हाच तापमान कालखंड का बरं निवडचा टाइम इंटरवल तर इथे दिलाय बघा द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड विल बी स्लाइटली डिफरंट वेगळं येणार आहे त्याच्यानंतर बाकीच्या मध्ये स्लाइट म्हणजे थोडंसं चेंज होणार आहे नॉर्मल पॉइंट मध्ये आणि इट इज देअर फॉर इसेन्शियल टू डिफाईन अ स्पेसिफिक टेम्परेचर रेंज हीच आपण कशा पायी पकडायच्या हे युनिटचं हिट अॅक्युरेट यावं कॉन्स्टंट यावं ह्याच्यामध्ये चेंजेस होणे अॅक्युरेसी येण्यासाठी हाच टाइम इंटरवल निवडलेला आहे आणि कॅलरी आणि जूल मधलं जे रिलेशन आहे आता बघा हे 1 कॅलरी म्हणजे काय आहे 4.18 म्हणजे कॅलरी मोठा इथं 1 कॅलरी म्हणजे किती व्हॅल्यू आहे असे 4 जूल मावते त्याच्यामध्ये एका कॅलरी मध्ये येते का लक्षामध्ये एका कॅलरीची व्हॅल्यू 4.18 जूल आहे एवढं लक्षात ठेवायचं परीक्षेत आलेलं एका वेळेस 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल आता हा सुद्धा प्रश्न पडेल बघा 1 किलो कॅलरी
इज इक्वल टू हाऊ मेनी जूल. आपला तर इथे एकच चेंज करायचे जेओ यू एल. किलो म्हणजे काय म्हणतो आपण, किती कॅलरी येतात आता, 1000 येतात आहे का नाही. फक्त आपण ह्याला जिकडे काय करतो, 1000 म्हणजे काय गुणिले 10चा पावर किती राहणार आहे, 1000 म्हणजे 3, एक वर 3 शून्य नाहीत का, हे इकडे लिहायचं किलो, इथं सॉरी इथं लिहा ह्याच्यामध्ये 4.18 तसंच ठेवायचं. हे बाकीचं आहे की फक्त कन्वर्जन करायला लागलं आपण, 10चा पावर 3 जूल. काय ते गणित करत बसायचं नाही, हे महत्वाचं आहे. आलं का लक्षामध्ये, हे म्हणजे तेच असणार आहे. डोकं जास्त लढवायचं नाही, आपलं गणित करत बसायचं नाही. कारण आपलं हे माहित आहे, हे किलो आहे म्हणून इकडे सुद्धा किलोचं इकडे घ्यायला लागले की कॅलरीचं 1000 आपण इकडे किलो कॅलरी म्हणजेच काय, इथे 1000ची व्हॅल्यू घेऊन मग आपण ऍडिशन करतो आणि जूल मध्ये कन्वर्जन करतोय. एवढं लक्षात ठेवायचं. हे तर येईल मग असं कोरिलेशन 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. तर असं स्लॅश स्लॅश येते बघा 4 कोरिलेटेड वर्ड, त्याच्यामध्ये येऊ शकते. मग हे एवढं आहे तर एवढं. हॉर्स पॉवर ते आहे पुढे तुम्हाला सांगूया, जसं HP मोटरीचा आहे बघा, ते अश्वशक्ती. त्याला एका दिवशी जास्त सांगू नये, गोंधळ होतो आहे का नाही. आता स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी आहे, सायंटिस्ट जूलच का बरं नाव दिलेलं आहे त्या एककाला, तर असे बरेचसे ओहम न मांडला म्हणून पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज आपण त्याच्या नावावरून घेतलं, येते का लक्षामध्ये. मग आता जूल हे जे आहे, जेम्स प्रेस्कॉट जूल, कुठले, ही वॉज द फर्स्ट पर्सन टू शो दॅट कायनेटिक एनर्जी ऑफ टायनी पार्टिकल्स ऑफ मॅटर appears as heat energy and also that energy can be converted from one form to another form. ह्यांनी काय सांगितले थर्मोडायनामिक्स मध्ये, ज्या वेळेला आपण एनी सबस्टन्सला एखाद्या मॅटरला काय केलं, हिट केलं, तर त्याची जी कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक म्हणजे काय, गतीज ऊर्जा, पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये होते, गतीज ऊर्जेमध्ये होते. हे कोण दाखवून दिलं, जूल यांनी दाखवून दिलं. आणि ऊर्जेचं जे रूपांतर आहे, एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन वन फॉर्म टू अनदर फॉर्म, हे होते सुद्धा सांगितलं. आता कायनेटिक एनर्जीचं कशामध्ये व्हायला लागलाय, पोटेन्शियल एनर्जीचं तापवलं की कायनेटिक एनर्जी मध्ये झालं, परत त्याचं हीट एनर्जी मध्ये होणार आहे, लाईट एनर्जी मध्ये होणार आहे, साऊंड एनर्जी मध्ये कन्वर्जन करता येणार आहे आपल्याला. एनर्जी काय आहे, एनर्जीचा लॉ, लॉ ऑफ कंझर्वेशन, कंझर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय, इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आणि अजून एक धस द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी या विश्वातली, इन द वर्ल्ड, युनिव्हर्स मधली कशी आहे, रिमेन्स कॉन्स्टंट आहे. नवीन करतात नाही, कॉन्स्टंट आहे एनर्जी, फक्त त्या फॉर्म मधून त्या फॉर्म मध्ये लागले. हिट मध्ये आता एखादी पदार्थ तापवला, त्या हिट मधली त्याच्यामध्ये येणार एनर्जी, ती उड्या मारायला लागेल कायनेटिक एनर्जी त्याच्यामध्ये. हे कोण सांगितलं, जूल यांनी सांगितलं. म्हणून या त्यांच्या कार्याचा सन्मान, त्यांचा गौरव, त्यांचा हॉनर करून जूल हे एकक युनिट हिटला दिलेला आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आलं का रे बेटे, हो लक्षामध्ये. कॉपी करू नका, काय करू नका, अजून खोटं बोलू नका. ते डायलॉग कसं राहिला लक्षात तुझ्या, बाकीचं राहते का. सांग बर, CGS युनिट काय आहे, व्हॉट इज द CGS सिस्टीम युनिट ऑफ हिट. CGS युनिट काय हिटचं, आता सांगितलं की 2 मिनिटापूर्वी दिल्या, त्याला काय मारायला लागला तू सांग. सांग मोऱ्या, तू बी त्याच मूर्खानो, जूल यस आहे, कॅलरी रे गाढवांनो, माकडांनो, घोड्यांनो, किती किती 1000 काय, ते किलो कॅलरीचं चालू आहे. अवघड आहे बघा तुमचं. असं जर करायला लागलो, 10वीचं वर्ष आहे आणि तुम्ही हिटचं CGS युनिट आहे कॅलरी. आमच्याकडे लय हुशार मुलं आहेत, त्यांना विचारलं होतं. आता पुढे चला, पोटेन्शियल एनर्जी सांगितलंय. आता स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी साठी एक प्रयोग आहे तुमच्या पुस्तकामध्ये. काय केलेला आहे, एक लादी घेतलेली आहे मेणाची, वॅक्सची, परत काय 3 मेटलचे स्पेअर घेतले आहेत. हा पहिला स्पेअर आयर्नचा, दुसरा स्पेअर आहे कॉपरचा, तिसरा स्पेअर आहे लीडचा, शिशे PB. मग काय करतोय आपण, हा प्रयोग करतोय तिन्हीचे, त्याला हिट द्यायची आपल्याला.
इथं दाखवलेला बघा, हीट देत आहोत. आता हा प्रयोग, ज्या वेळेस आपण एका भांड्यामध्ये काय केलंय, हीट दिलेलं पाणी, पाणी आहे तो उकळतं पाणी आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे 100. ज्या वेळेस पाणी उकळायला चालू केलाय त्याच टाइमला हे सगळे गोळे त्याच्यामध्ये टाकल्यात, सगळे ऑल मेटल स्पेअर्स आर ड्रॉप इन द बॉईल वॉटर. त्या बॉईल वॉटर मध्ये टाकल्या म्हणजे काय, ह्या शनी सुद्धा काय 100 डिग्री सगळ्याला काय सेम टेम्परेचर, सगळ्याला सेमच तापमानाला ठेवलेला इथं ठेवलेला आहे का नाही. कॉपर त्याच्यामध्येच आहे म्हणजे ह्याला 100 डिग्री आलेला तापमान, ह्याला सुद्धा 100 डिग्री आला आणि ह्याला सुद्धा 100 बॉइलिंग पॉईंट आहे की तो पाण्याचा. मग काय केलं, हे वरती काढलं आणि ह्या मेणाच्या लादीमध्ये स्लॅब मध्ये काय केलेलं आहे, वॅक्सच्या लेअर वरती ठेवलं. मग काय झालेला आहे, इथं बराचसा गोंधळ झाला आहे. ज्या वेळेस आपण ठेवलो, हा काय Fe आयर्न आहे, हा सगळ्यात मॅक्झिमम काय केलेला आहे आतमध्ये घुसलेला आहे. परत मॉडरेटरली किंवा इंटरमिडिएट कोण आहे, कॉपर आहे. आणि लीडचा सगळ्यात कमी आहे. सगळ्याला तापमान तर तेवढंच दिलं होतं, पण काही ना काय जास्त हीट ऑब्झॉर्ब केलं, हीट ऑब्झॉर्बिंग कॅपॅसिटी जास्त त्यांची, हा उष्णता ग्रहण करण्याची. दुसरा जो आहे कॉपरनं काय थोडी मध्यम गतीची केलं. आणि तिसरा जो लीडनं मिनिमम कमीत कमी थोडी, म्हणजे लीड जो आहे लवकर गरम होतोय पण कॅपॅसिटी तेवढी नाही त्याची, साठवून ठेवलं नाही त्यानं उष्णता. 100 डिग्री आलं होतं त्याच्यामध्ये पण वेगळी दाखवलं ना. मग हे काय, हीच आहे अमाऊंट ऑफ हीट कॅपॅसिटी, काय स्टोअर करण्याची या मेटलची वेगवेगळी कॅपॅसिटी आहे. आपण याच्यामध्ये पाहू शकतो, परीक्षेत येते बघा याच्यावरती, एका वर्षी आलेला प्रश्न, याच्या ही कन्सेप्ट काय आहे डायग्राम येतोय त्याच्यावर आधारित प्रश्न येतात. मग इथं त्याचं निरीक्षण करा, कोणत्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे तर फेरसची आहे. सगळ्यात कमी कोणाची आहे, लीडची आहे, पीबीची. आपण याचे सिम्बॉल देऊया, इथं Fe, हा Fe आहे, हा आहे Cu, हा आहे पीबी. पीबी म्हणजे लीड, सीसी म्हणतो आपण. आता ज्या वेळेस डायग्राम दिला तिथं तुम्हाला सोपं आहे सांगणं, पण डायग्राम देत नाही. काही वेळा काय करतंय, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची कन्सेप्ट एक्सप्लेन करा विथ कशा, विथ एक्सपेरिमेंट. मग त्यावेळेला हे डायग्राम काढावं लागणार तुम्हाला आणि ते एक्सप्लेन करावं लागणार. का बरं, घेऊ 3 स्पेअर्स ऑफ मेटल, ते काय करायचे आहे, बॉइलिंग वॉटर मध्ये ठेवायचे आहे, परत ते वॅक्सच्या लेअर वरती आणायचे आहे आणि मग ते ऑब्झर्वेशन नोंदवायचे आहे. पहिल्या सुरू काय, फेरस इज द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ हीट, म्हणून अँड सो काय केलाय तो इन द वॅक्स लेअर डीप झालेला आहे, थ्रो झालेला आहे डीप. परत काय, इंटरमिडिएट कोण आहे, कॉपर आहे ते सांगायचे. नंतर काय, लीड काय केलाय मिनिमम आहे, सगळ्यात कमी, तो थोडक्या अंतरात गेलाय. आता हेच लिहावं असं नाही, ह्याला आपण हे डायग्राम वेगळ्या पद्धतीने काढू शकतोय बघा. फक्त आपल्या लक्षात काय घ्यायचंय, आयर्न सगळ्यात जास्त खालच्या थराला गेलेला आहे, आयर्न काय मॅक्झिमम गेलेला आहे. मग आपण असं सुद्धा काढू शकतो बघा, इथं लक्ष द्या. इकडे हा वॅक्स घेतलाय, मी काय केलं सुरुवातीला पीबी सुद्धा घेऊ शकतो, लीड घेऊ शकतो, पण ते दाखवायचं कसं, कमी दाखवायचे आहे यांचं कंपॅरिझन. मग नंतर मी डायरेक्ट आयर्न घेऊ शकतो, इथं सगळ्यात जास्त हे काय दाखवलं आपण Fe, आणि मध्यम मध्ये मग मध्यम असं दाखवायचं. सिक्वेन्स कोणीकडे होऊ द्या, पण हे त्यांचं जे ऍक्च्युअल अमाऊंट आहे हीट कॅपॅसिटीचं ते मात्र करेक्टच दाखवलं पाहिजे बघ. मग इथं काय लिहूया आपण, सगळ्यात मध्यम मध्ये कॉपर आहे, किंवा कॉपर पहिल्यांदा सुद्धा लिहून घ्या, असंही करू शकता. हे कॉपर जो आहे पहिल्या सूर घ्या पण मध्यम मध्ये दाखवायला कॉपरला. मग नंतर मध्ये काय घेऊया आपण, आयर्न घेऊया. आयर्न मध्ये घेतलंय की आता यावेळा आता काय घेऊया, मध्ये पीबी घेऊया, सगळ्यात कमी दाखवायचं फक्त, आणि सगळ्यात जास्त आपण Fe. कशाही पद्धतीने लिहा, पण लोखंड सगळ्यात जास्त, हा जो आहे जास्त डीप झालेला, डीप थ्रो झालेला. कशामुळं, हीट कॅपॅसिटी वेगवेगळ्या डिफरंट आहे. तापमान तर सगळ्याला एकच दिलं होतं. हे जर उदाहरण समजून घ्यायचं असेल तर हे उदाहरण मस्त आहे बघा. म्हणजे काय, एकच शिक्षक असते विद्यार्थ्यांना, आणि एकच वातावरण आहे, एकच रिडिंग रूम आहे, तेच शाळा आहे. फक्त काय, ग्रास्पिंग पॉवर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची, शिकवायला तेच लागलेत का, त्यांना काय वेगळं ट्युशन आहे आणि यांना वेगळं ट्युशन आहे का, नाही. त्यांना वेगळी ट्रीटमेंट आहे, यांना वेगळी ट्रीटमेंट आहे का, त्याला वेगळा घरामध्ये क्लास वेगळा आहे का, ऑनलाईन आहे का, काही नाही. पण काय, ग्रास्पिंग पॉवर वेगळ्या. तसं हीट कॅपॅसिटी सुद्धा का मेटलची वेगवेगळ्या. सगळ्याला तेवढंच टेम्परेचर दिलं होतं की 100 डिग्री दिलं होतं. वॅक्स सुद्धा तोच आहे, एकाच लेअरवर सोडलंय वॅक्सचा लेअर सुद्धा. कंडिशन सुद्धा टेम्परेचर ऍटमॉस्फेरिक कंडिशन सुद्धा त्याच आहेत.